बघा, इफ यू वॉन्ट समथिंग यू नेवर हॅड, यू हॅव टू डू समथिंग यू हॅव नेवर डन. म्हणजे काय, जर तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे की जी तुमच्याजवळ नाही आहे, सपोज आता सगळ्यांचं आता कसं, सर्वांना आता मुलांना कसं वाटतं, मुलांना की माझ्याजवळ ही गाडी पाहिजे असते, ही बाईक पाहिजे असते. आता तुम्हाला माहिती भरपूर प्रकारे बाईकचे, कारचे, ठीक आहे. आता मुलींना तर सगळे असेल एखादा, मला ही गोष्ट पाहिजे, मला ती गोष्ट पाहिजे, ठीक आहे. ती गोष्ट तुमच्याजवळ नाही आहे, मग ती गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला अशी गोष्ट करावं लागेल ती आत्तापर्यंत तुम्ही कधीच केली नाही. म्हणजे तुम्हाला जर एखादी, आता हे एक्झाम्पल झालं बरं, याला रिलेट करायचं फक्त. जर समजा तुम्हाला एखादी चांगली एखादी स्पोर्ट बाईक किंवा चांगली एखादी कार घेण्याचं स्वप्न असेल, तर तुम्हाला अशा गोष्टी कराव्या लागतील ज्या तुम्ही आत्तापर्यंत केल्या नाही. कशा गोष्टी कराव्या लागतील मग? स्ट्रॉंग मेहनत करावं लागेल, ठीक आहे. डिसिप्लिननं राहावं लागेल. डिसिप्लिननं म्हणजे काय, डेली तुम्हाला वर्क करावं लागेल. तुमचं एक स्वप्न असेल तर नाही मला हे पाहिजे, तर त्या स्वप्नासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावं लागेल. आणि ती मेहनत कधी तुम्ही, म्हणजे अशा गोष्टी कराव्या लागतील ज्या तुम्ही कधी केल्या नाही. म्हणजे कसं, तुम्हाला जर मेहनत करायची आहे तर टाईम वाचवावं लागेल. टाईम वाचवण्यासाठी सकाळी लवकर उठावं लागेल, ठीक आहे. परत टाईम वाचवण्यासाठी तुमचा टाईमपास कमी करावा लागेल. तुमचे मित्रांशी कॉन्टॅक्ट थोडे कमी करावं लागतील, ठीक आहे. म्हणजे काय, ज्या गोष्टी तुम्ही कधीच केल्या नाही त्या गोष्टी तुम्हाला अप्लाय करावं लागतील. समजलं का? बाकी तसं काही भेटणार नाही. तसं तुम्ही जत्रेतून काही घेऊ शकत नाही. मग समजलं ना, जत्रेतली पण कार घेऊ शकत नाही तुम्ही. मग हां, सैलानीला पण नाही मिळत, चोरून घ्याल तुम्ही. लक्ष द्या. कालचे क्वेश्चन समजले थोडेफार, आज समजून जाईल बाकीचे राहिलेले, ठीक आहे. आज इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे थोडे. कालचा तो क्वेश्चन समजला ना बिल्डिंगचा, परत दाखवून देईल हे झालं की आपलं. आता बघा 4 नंबरचा क्वेश्चन. 2 poles ऑफ अ हाईट आर इरेक्टेड ऑन द ग्राउंड. द लेंथ ऑफ वायर फास्टन फ्रॉम देअर टॉप इज 22 मीटर. फाइंड द अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल. आता बघा 2 पोल आहे, समजा पोल आहे असे, ठीक आहे. पेन्सिल आहे ती, पण त्याला पोल समजू आपण. पोल माहीत नाही का, खंबे. असेच आहे ते. पेन्सिलने खंबे येते. हां, हां बघा हे 2 खंबे समजा, ठीक आहे. 2 poles ऑफ अ हाईट, एक आहे 18 मीटरचा, एक किती मीटरचा आहे, 18 मीटरचा. हां 2 मिनटं थांब. हा 18 मीटरचा आहे, 18 मीटर. 18 मीटरचा हा एक पोल आणि दुसरा पोल आहे 7 मीटरचा, ठीक आहे. आता समजा याची हाईट परत वाढवू आपण थोडी. आता हा 18 मीटर आहे. मला सांगा मग इथून जो समजा आपण जर याला असं इथपर्यंत हे केलं, ठीक आहे, असं, तर हे किती आहे 7. मग याच्यावरचा हा जो पोल हा किती मीटर असला पाहिजे, 11 मीटर. किती मीटर असला पाहिजे, समजलं ना. आणि हा खालचा किती राहील मग 7. हा राहील तुमचा 7 मीटर. म्हणजे हे 2, हा 7चा आहे, म्हणजे याची हाईट आणि याची हाईट कशी राहील 7 मीटर. आणि वरचा किती राहील 11 मीटर, ठीक आहे. समजलं इथपर्यंत. आता त्यांचं काय म्हणणं आहे, द लेंथ ऑफ वायर फास्टन ॲट देअर टॉप इज 22 मीटर. इथून एक असं वायर टाकलेलं आहे बघा, इथून एक असं वायर त्यांनी टाकलेलं आहे इथं. हा असा वायर घेतलेला आहे, त्याची लेंथ किती आहे 22 मीटर, ठीक आहे. मग फाइंड द, त्याच्यानंतर फाइंड द अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल. हा जो अँगल तयार केलेला आहे हा शोधायचा आपल्याला, ठीक आहे. ही झाली कन्सेप्ट. मग आता बघा ही किती मीटर आहे 7, हे 7, म्हणजे हे उरलं किती 11. म्हणजे आता जर इथं मी ट्रायंगल बाजूला काढला तर अशी गोष्ट झाली ती, हा 11, हे 22, सॉरी हे 11, 22 आणि हा अँगल फाइंड करायचा आपल्याला. काय फाइंड करायचा, हा अँगल. हा झाला कन्सेप्ट. आता कसा यूज करायचा बघा.
ठीक आहे. आता बघा आपण गोष्टी लिहून टाकू काय काय दिलेलं आहे आपल्याला. 4 नंबरमध्ये बघा काय काय. हिअर जर आपण पोल काढला समजा असा एक हा ए बी, ठीक आहे. दुसरा पोल काढू सी डी आणि याला असं कनेक्ट करून घेऊ ई पॉईंटला. कोणत्या पॉईंटला? ई. ठीक आहे. मग आपण काय लिहितो? आपण काय लिहिणार? लेट ए बी हाईट ऑफ अरे फर्स्ट पोल आहे ना तो ए बी. हाईट ऑफ फर्स्ट पोल किती दिलेली आहे ती? 18 मीटर. त्याच्यानंतर सी डी हाईट ऑफ सेकंड पोल ती दिलेली तुम्हाला 7 मीटर. ठीक आहे. देअरफॉर फ्रॉम फिगर हा जो आहे ए बी काय राहणार? बी प्लस ई ए. ए बी किती आहे? 18. बी माहीत नाही आणि ई ए किती येईल? 7. इथं लिहायचं ई का 7 आहे कारण ई ए इज इक्वल टू सी डी. ठीक आहे. मग बी बरोबर येईल तुमचं 18 मायनस 7 आणि बी येईल तुमचं 11 मीटर. किती मीटर? 11 मीटर. ठीक आहे. आता नाऊ इन ट्रायंगल हा अँगल काढणे तुम्हाला कोणता? थिटा. नाऊ इन ट्रायंगल बीईसी. अँगल इज इक्वल टू 90 डिग्री. आता मी तुम्हाला आत्तापर्यंत काय चालू होतं आपलं? टॅन थिटा. आता ही साईड आहे 11. किती आलेली आहे? 11. ही आलेली आहे 22. आता हायपोटेनस आला आपला. काय आला? हायपोटेनस. तर रेशो बदलून जाईल. हायपोटेनस कोणत्या 2 रेशोमध्ये? साईन आणि कॉस. थिटाच्या समोरची बाजू आहे का थिटाच्या ॲडजस्टंट बाजू आहे? समोरची बाजू आहे थिटाच्या. मग थिटाच्या समोरची जी बाजू आहे तिच्यासाठी कोणता रेशो असतो? साईन की कॉस? साईन. मग देअरफॉर साईन थिटा इज इक्वल टू काय येईल मग? बी अपॉन बी सी. 11/22 कितीचा भाग देईल? 2. म्हणजे साईन थिटा हा आला तुमचा 1/2. सांगा बरं 1/2 कोणता अँगल असतो साईनचा? 1/2 कोणता अँगल आहे साईनचा? सांगा. 30 डिग्री. किती? 30. देअरफॉर साईन 30 डिग्री इज इक्वल टू 1/2. देअरफॉर थिटा इज इक्वल टू काय आला? 30 डिग्री. अँगल काढणं होतं याच्यात. थिटा इज इक्वल टू 30 डिग्री. फायनल आन्सर लिहून टाकायचं. अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल इज 30 डिग्री. लिहिता येईल ना? क्वेश्चनमध्येच असतं अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल इज 30 डिग्री. ठीक आहे. समजलं? हे असा आहे तो कन्सेप्ट. म्हणजे आतापर्यंत आपण हाईट काढली, डिस्टन्स काढलं. यावेळेस काय विचारलं होतं त्यांनी? अँगल. थोडे हाय लेवलचे क्वेश्चन आहे पण इझी आहे. एकदा कन्सेप्ट समजली ना क्वेश्चन सोडवायला काय सांगा बरं. काय केलं आपण याच्यात विशेष? 11 काढून घेतलं साईन थिटा. समजलं? बघून घ्या. हां 5 नंबरचा क्वेश्चन. अ स्टॉर्म ब्रोक अ ट्री. बघा झाड काढू आपण पहिले सुरुवातीला. हे घ्यायचं का? हे घ्यायचं. हां बघा हे झाड आहे. ठीक आहे. हे झाड आहे. हां बघा आता ते कशाचं? अरे कशाचं असू दे आपल्याला काही गरज नाही. हां अ स्टॉर्म ब्रोक अ ट्री अँड ट्री टॉप रेस्टेड 20 मीटर फ्रॉम द बेस ऑफ द ट्री मेकिंग अन अँगल ऑफ 60 डिग्री. बघा असं एक झाड होतं. ठीक आहे. झाड आता इथून कट झालं. ते काय झालं? कट. वादळ आल्यामुळं इथून तुटलं ते समजा. ठीक आहे. इथून तुटल्यामुळं काय झालं बघा. आता तुम्हाला डायग्रामच्या फॉर्ममध्ये दाखवतो. हे झाड होतं पूर्ण. ठीक आहे. हे असं इथून तुटलं ते समजा. इथून तुटलं तर ते असं ग्राउंडला टच झालं. कुठं टच झालं? ग्राउंडला. पूर्ण झाड इथून तुटलं असं खाली पडलं. ग्राउंडला टच झालं आणि टच होताना हा अँगल बनवला त्यानं 60 डिग्रीचा. किती डिग्रीचा बनवला? 60 डिग्री. 60 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल. ठीक आहे. सॉरी हॉरिझॉन्टल सोबत
हॉरिझॉन्टल म्हटलं की शब्दच चेंज होतो. ठीक आहे, असा बनवला त्यानं अँगल. किती डिग्रीचा? 60. हा अँगल बनवलेला आहे 60 डिग्रीचा. ही ठीक आहे. 60 डिग्रीचा अँगल बनवला हा, बरोबर आहे. आता हा जो अँगल बनवलेला आहे 60 डिग्री, तर या अँगल वापरून आपल्याला या झाडाची उंची सांगायची. तर उंची सांगण्यासाठी अजून एक काही दिलेलं असेल त्यांनी, ट्री टॉप रेस्टेड 20 मीटर फ्रॉम द बेस ऑफ द ट्री. बेस हे राहिलं ट्रीचं बेस हे, इथून जे झाडाचं टोक इथं जमिनीला टेकलेलं आहे त्याचं अंतर आहे 20. ठीक आहे, मग हा अँगल 60 आहे तर हा किती येईल? 30. तुम्हाला काय काढायचं? झाडाची उंची. आता बघा, झाडाची उंची काढायची आहे तर तुम्हाला दोन्ही गोष्टी काढाव्या लागतील. हे अर्ध झाड तुटलेलं आणि हे अर्ध झाड तुटलेलं, म्हणजे तुम्हाला याच्यात किती रेशो वापरणं आहे? 2. आतापर्यंत आला का असं क्वेश्चन? नाही, आतापर्यंत एकच रेशो होता, आता 2 रेशो यूज करणे तुम्हाला. ठीक आहे, दोन रेशिओ यूज करायचे. कसे बघा, आपण एकदा काढून घेऊ त्याला. हे ए सरळ सरळ आहे, काही अंतर नाही दिला. बी ए सी आणि हा अँगल बनलेला आहे 60 डिग्री. असं डायग्राम काढायची तुम्ही, तेव्हा तुम्हाला हे कळेल. आता काय काय आपण जे नावं दिलेले त्याला सांगायचं काय काय म्हटलेलं आपण. 5 बघा. हिअर लेट ए बी AB is the height of broken tree किंवा डायरेक्टच टाकू असं टाकल्यापेक्षा. AB plus BC height of the tree, बघा. AB प्लस BC इज इक्वल टू हाईट ऑफ द ट्री. कारण AB आणि AC, BC नाही सॉरी, BC कसं काय येईल रे? AC येईल ना. AB प्लस AC ही काय तुमची हाईट ऑफ द ट्री, म्हणजे हा अर्धा पार्ट तुटलेला आणि हा अर्धा पार्ट तुटलेला. आता जो AC पार्ट आहे हा काय रेस्टेड. बघा, नाऊ द ब्रोकन पार्ट AC rested 20 मीटर फ्रॉम दी बेस ऑफ ट्री. लिहावं लागेल थोडं, क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, असे डिफरंट क्वेश्चन येत असतात एक्झामसाठी. AB प्लस AC ला काय म्हटलं आपण? हाईट ऑफ द ट्री. द ब्रोकन पार्ट AC, कोणता पार्ट तुटलेला आहे? AC. रेस्टेड 20 मीटर फ्रॉम द बेस ऑफ द ट्री. ट्रीच्या बेसपासून किती मीटरवर झुकलेला आहे तो? 20 मीटर. आणि मग ते डिस्टन्स काय घेतलेलं आपण? देअरफॉर दॅट इज BC इज इक्वल टू 20 मीटर. ठीक आहे, दॅट इज BC इज इक्वल टू 20 मीटर. अँगल दिलेला आहे, मेकिंग अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल. बघा आता अँगल विथ द हॉरिझॉन्टल दिलेलं आहे तुम्हाला. अँगल विथ horizontal is 60 डिग्री. किती डिग्री तो? 60 डिग्री. ठीक आहे, आता याला दोन पद्धतीने सोडू शकतो तुम्ही. इथं 30ही टाकू शकता किंवा इथं 60ही घेऊ शकता. का 60 घेऊ शकसाल इथं सांगा बरं? अल्टरनेट अँगल बनतात ते. कोणते अँगल बनतात? अल्टरनेट. कारण हा पार्ट आणि हा पार्ट कसा राहणार? सेम राहणार. सॉरी, ह्या पार्ट आणि हा पार्ट कसा राहील? पॅरलल. कसं राहील? पॅरलल. किंवा इथं तुम्ही याला डायरेक्ट 90 - 60 करू शकता. 90 - 60 किती येईल तो? 30 डिग्री. मग आता बघा, इन ट्रायंगल ABC अँगल B बरोबर किती राहील? 90 डिग्री. ठीक आहे, अँगल A काढायचा आपल्याला. अँगल A कसा राहील? 90 - 60 डिग्री. किती येईल तो? 30 डिग्री. ठीक आहे, अँगल A आला तुमचा 30 डिग्री. समजलं? आता एक एक गोष्ट काढायची आपल्याला. आता दिलेलं काय आहे? हे डिस्टन्स दिलेले किती दिलेले? 20 वरून हे काढायचं पहिले. ठीक आहे, हा पार्ट. आणि हा अँगल आहे तुमचा 30 डिग्री. किती डिग्री आहे? 30. बरोबर लक्ष द्या,
हा 30 डिग्री आहे, याच्या ऑपोजिट बाजू ही, ठीक आहे. आपल्याला हायपोटेनस पण काढणे आणि हे पण काढणे. पहिले हायपोटेनस काढू. हायपोटेनस काढण्यासाठी काय वापरसाल? साईन. साईन 30 डिग्री, साईन 30, त्याच्या समोरची बाजू आहे BC अपॉन हायपोटेनियस AC. 30 डिग्री म्हणजे असतं 1/2. BC किती आहे? 20. AC माहीत नाही. मग AC बरोबर किती येईल? 2 गुणिला 20. AC आलं तुमचं 40 मीटर. AC आलेलं आहे 40 मीटर. आता तुम्हाला हे काढली. आता ॲडजेसंट बाजू, ॲडजेसंट बाजू काढण्यासाठी काय वापरतो आपण? ॲडजेसंट कॉस वापरतो. पण आपल्याला समोरची पण बाजू माहिती आहे ना, मग काय वापरणार? टॅन. टॅन थिटा इज इक्वल टू काय राहील? ऑपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड. किंवा हायपोटेनस काढला आपण 40. किती काढला? 40. मग इथं पण हा पण आलेला आहे आपल्याला 40. तुम्ही कोणतेही वापरू शकता, पण वापरायला आता टॅन सोपं राहील आपल्याला. नाऊ टॅन 30 डिग्री इज इक्वल टू ऑपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड, BC अपॉन AB. AC कसं येईल? BC अपॉन AB. अरे जास्त कॉम्प्लिकेटेड नका करू. एक झाड आहे, तुटलेलं आहे, तर मग हा पण पार्ट काढावा लागेल आणि हा पण पार्ट काढावा लागेल. झाडाची उंची काढण्यासाठी कोणता पार्ट काढावा लागतील? दोन्ही. मग एक पार्ट येईल एका रेशिओनं आणि दुसरा पार्ट येईल दुसऱ्या रेशिओनं. तर हा पार्ट काढला आपण साईन थिटा वापरून, आणि हा पार्ट जो स्टँडिंग पार्ट आहे तो कोणता रेशिओ वापरून काढणार? टॅन. मग टॅन 30 इज इक्वल टू, टॅन 30ची किंमत किती असते सांगा मला? 1/√3. काय असते किंमत ती? 1/√3. BC आलेलं आहे 20 आणि AB फाइंड करायचं आपल्याला. मग AB बरोबर येईल तुमचं 20 × √3, 20√3 मीटर. हे झालं. आपण फक्त तुटलेले पार्ट काढले. तुम्हाला जर नसेल समजलं तर इथं करू शकता तुम्ही. AB स्टँडिंग पार्ट ऑफ द ट्री, AC ब्रोकन पार्ट ऑफ द ट्री. बघा हे घ्या, सोपं जाईल तुम्हाला. AB काय आहे? स्टँडिंग पार्ट ऑफ ट्री, स्टँडिंग पार्ट ऑफ ट्री. आणि AC काय राहील? ब्रोकन पार्ट ऑफ द ट्री, ब्रोकन पार्ट ऑफ द ट्री. ठीक आहे. हे वेगळं वेगळं का केलं? आपण पहिले AC काढून घेतला, ब्रोकन पार्ट काढला. कोणता पार्ट काढला? ब्रोकन. आता AB जो काढला तो कोणता पार्ट होता? स्टँडिंग पार्ट. मग आता हाईट ऑफ द ट्री काय येईल सांगा तुम्ही? हां, AB प्लस AC. देअरफॉर हाईट ऑफ द ट्री AB प्लस AC म्हणजेच किती येईल? 20√3 प्लस 40 म्हणजेच येईल 40 प्लस 20√3. ठीक आहे. एवढंच आहे का 20 कॉमन घेतलेले? 20 कॉमन घेतलेले. 20 इन ब्रॅकेट 2√3 का? हां, मग काही प्रॉब्लेम नाही. 20 कॉमन घ्या, नका घेऊ, जास्त काही फरक पडणार नाही. ठीक आहे. काही वेळेस काय करू शकतील ते तुम्हाला √3ची किंमत देतील 1.73. म्हणजे जर क्वेश्चनला अजून थोडं लेंदी बनवायचं तर 1.73 किंमत देतील. मग 1.73 नं 20ला मल्टिप्लाय करून याच्यात ॲड करून घ्यायचं. ठीक आहे. आता 6 नंबरचा क्वेश्चन. एक पतंग आहे. काय आहे? पतंग. हां, बरं. काईट कसा असतो रे? हां, आमचा असाच आहे पतंग. ठीक आहे. हा पतंग आहे. ठीक आहे. आता ही जी हाईट आहे ही 60 मीटर दिलेली. किती मीटर? या पोझिशनला, ज्या पोझिशनला पतंग उडत आहे सध्या, त्या पोझिशनपासून ग्राउंडची हाईट आहे 60 मीटर. आणि जो अँगल बनवलेला आहे पतंग, म्हणजे जो समजा पतंग उडवते त्याचा तो झाला ऑब्झर्वर, आणि तो जो अँगल बनवणार आहे तो आहे 60 डिग्री. आणि तुम्हाला विचारलं फाइंड द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. आता तुम्हाला समजायला पाहिजे दोरी ही दोरी आहे का ही दोरी आहे? ही. मग लेंथ ऑफ द स्ट्रिंग आली. लेंथ ऑफ स्ट्रिंग फाइंड करायची. मग ती 90च्या कशी आली? समोर. 90च्या समोरचा कोण असतो? हायपोटेनस. मग हायपोटेनससाठी दोनच रेशो आपल्याकडं. कोणता कोणता? साइन आणि कॉस. मग ते ठरवावं लागेल आपल्याला. आपण एकदा ट्रायंगलमध्ये काढू त्याला, तेव्हा समजून जाईल. बघा, समजा एक हा एक असा पतंग आहे. ठीक आहे.
आता याला नाव देऊ आपण ए, बी आणि सी. ठीक आहे. 6 नंबर, लेट ए सी लेंथ ऑफ द स्ट्रिंग. लेंथ ऑफ द स्ट्रिंग, दोरीची लांबी. बरोबर आहे. बी सीला काय म्हणणार आपण? हाईट ऑफ काईट नाही म्हणायचं बरं, चुकून बी. पतंगाची उंची कधी नाही, हाईट ॲट विच काईट इज फ्लाइंग. थोडं चेंज असतो इंग्लिश लँग्वेजमध्ये. काईट इज फ्लाइंग, जिथं पतंग उडत आहे तिथची उंची दिलेली आहे आणि ती किती दिलेली आहे? 60 मीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर अँगल विथ द ग्राउंड दिलेला आहे तुम्हाला. अँगल विथ द ग्राउंड, ग्राउंड किती दिलेला आहे तो? 60 डिग्री. ह्या गोष्टी गिवन आहे. आता बघा, देअरफॉर फ्रॉम फिगर टाका तुम्ही, इझी होऊन जाईल ते. फ्रॉम फिगर प्रत्येक क्वेश्चनमध्ये फिगर टाकायचं. या प्रत्येक क्वेश्चनमध्ये काय टाकायचं? फ्रॉम फिगर इन ट्रायंगल ए बी सी. अँगल बी किती आहे? 90 डिग्री. ठीक आहे. आता तुम्हाला काय म्हटलं मी? हायपोटेनियस काढायचं आपल्याला. हायपोटेनियससाठी 2 रेशिओ आपल्याकडे, साईन आणि कॉस. तर अँगल हा जो 60 डिग्री बनलेला आहे, ठीक आहे, आणि हे 60 मीटर. मग आपल्याला साईन वापरावं लागेल का कॉस वापरावं लागेल? साईन. का? अँगलच्या समोरची बाजू आहे, ऑपोजिट. ॲडजस्टंट दिलेली आहे का? नाही, ऑपोजिट. मग साईन 60 डिग्री इज इक्वल टू ऑपोजिट साईड कोणती आहे? बी सी अपॉन हायपोटेनियस ए सी. साईन 60 असते √3/2. बी सी किती आहे? 60. ए सी फाइंड करायचं आपल्याला. मग ए सी इज इक्वल टू ए सी इंटू √3 इज इक्वल टू 2 × 60. ए सी इज इक्वल टू किती येईल? 120/√3. ठीक आहे. मी जर याला असं लिहिलं तर 120ला 3 × 40 आणि अपॉनमध्ये √3. काही प्रॉब्लेम नाही. हे कशासाठी करत आहे आपण? √3 छेदामधून काढून टाकायचे आपल्याला. मग √3 कितीचा भाग जाईल? √3चा. मग ॲन्सर काय येईल आपलं? ए सी इज इक्वल टू √3 × 40 आणि √3ची किंमत दिलेली आहे 1.73 × 40. कॅल्क्युलेशन इझी ठेवायचं. हे 0 देऊन टाका. ठीक आहे. 4 त्रिक 12, हाताला 1, 4 × 7 28 आणि 1 29, 4 × 4, 4 आणि 2. बरोबर आहे. पॉईंट नंतर 2 नंबर, पॉईंट नंतर 2 नंबर. हे झालं तुमचं ए सी 69.20. मग देअरफॉर लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज 69.20 मीटर. ठीक आहे. आता बघा, प्रत्येक क्वेश्चन दाखवतो एकदा तुम्हाला. याला जाऊ दे. हां बघा, हे पण दाखवायचं का? बरं. बघा, सगळ्यात पहिले असतं एक अँगल ऑफ इलिव्हेशन. अँगल ऑफ इलिव्हेशन वरती बघतो तो झाला अँगल ऑफ इलिव्हेशन, तो डायरेक्ट घेतो आपण. दुसरा असतो अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल ऑफ डिप्रेशनसाठी 90 मधून मायनस करावं लागतं. काय मायनस करावं लागतं? कारण आपण बघतो तो अँगल असतो हॉरिझॉन्टल, आपल्याला घ्यावा लागतो खाली बघण्याचा, म्हणून करतो आपण त्याला 90 मधून मायनस. फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय होतं? चर्चची हाईट दिलेली होती, चर्चचं डिस्टन्स दिलेलं होतं त्या पर्सनपासून आणि हाईट विचारली होती. सिम्पल क्वेश्चन आहे. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये उलटं होतं, हाईट दिलेली होती आणि डिस्टन्स फाइंड करायचं होतं. तिसरा जो क्वेश्चन आहे, 2 बिल्डिंग होत्या. एका बिल्डिंगच्या टॉपवरून आपण बघितलं दुसऱ्या बिल्डिंगकडे, त्या अँगल बनला होता 60 डिग्री आणि तुम्हाला दुसऱ्या बिल्डिंगची हाईट विचारली होती. ठीक आहे. कसं काढलेलं आहे माहिती तुम्हाला. हा आजचा क्वेश्चन. या क्वेश्चनमध्ये 2 पोल दिलेले होते. एका पोलपासून एक वायर केला त्यांनी आणि तो जो अँगल बनला, किती बनला तो? थिटा. तो तुम्हाला काढणं होता. ठीक आहे. म्हणजे आजच्या क्वेश्चनमध्ये काय आलं रे? हायपोटेनियस. चौथ्या, 5व्या आणि 6व्या क्वेश्चनमध्ये काय इन्क्लूड झालेला आहे? हायपोटेनियस. जसा हायपोटेनियस आला लगेच रेशो बदलला. काय झाला? साईन. बघून घ्या, इकडे काय आहे? टॅन. हायपोटेनियस आला की लगेच रेशो बदलून गेला, तुमचा साईन झाला. ठीक आहे. इथं तुम्हाला ब्रोकन ट्रीसाठी दोन्ही रेशो वापरावं लागले. ही बाजू काढण्यासाठी टॅन आणि हायपोटेनियस काढण्यासाठी साईन. आणि इथे पण पतंगाची जी दोरी आहे ती दोरी कशाचा रोल करून राहिली? हायपोटेनियस. हायपोटेनियस म्हटलं की काय रेशो होऊन राहिला? साईन. हे झाले तुमचे 6 क्वेश्चन. ठीक आहे. बघून घ्या एकदा.
आता तुम्हाला क्वेश्चन सोडवण्याची टेक्निक आली पाहिजे. पहिलं बघा, हा फर्स्ट क्वेश्चन काय म्हणणं आहे, विचार करायचा काय दिलेलं आहे. हे खालचं नका बघू, क्वेश्चन बघा फक्त. ॲन ऑब्झर्वर ॲट ए डिस्टन्स ऑफ 10 मीटर फ्रॉम द ट्री. ठीक आहे, बघा, ऑब्झर्वर ॲट अ डिस्टन्स फ्रॉम 10 मीटर ॲट द ट्री. बघा एक झाड आहे, काय आहे हे झाड. ठीक आहे, इथून 10 मीटरवर ऑब्झर्वर आहे. किती मीटरवर? 10. ठीक आहे, हा एक ऑब्झर्वर 10 मीटरवर. अँगल ऑफ इलिव्हेशन 60 डिग्री. त्याचा अँगल ऑफ इलिव्हेशन किती झाला? 60 डिग्री. ठीक आहे, व्हॉट इज द हाईट ऑफ द ट्री. काही अवघड क्वेश्चनमध्ये कोणता रेशो वापरसाल? टॅन थीटा इज इक्वल टू ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेन्यूस. याला एक अँगल म्हणायचं. काय म्हणायचं याला? एक ABC. संपला विषय. हा आहे 60 डिग्री. BCला काय म्हणणार? डिस्टन्स ऑफ द पर्सन. आणि ABला काय म्हणणार? हाईट ऑफ द ट्री. हा झाला फर्स्ट क्वेश्चन. सॉल्व करायचा तुम्ही होमवर्क. ठीक आहे, कळालं का? आता हे उलटं का झालं असं विचार नाही करायचं. याने झाड इकडून घेतलं, ऑब्झर्वर इकडून घेतला, जास्त काही फरक पडत नाही. हे सरळ सरळ आहे. समजलं? दुसरं, द फ्रॉम द टॉप ऑफ द बिल्डिंग अँड ऑब्झर्वर लुकिंग ॲट द स्कूटर पार्क ॲट द सम डिस्टन्स अवे मेक अँगल ऑफ डिप्रेशन इज 30 डिग्री. अँगल ऑफ डिप्रेशन किती बनवलेला आहे? 30 डिग्री. बघा आता इकडे लक्ष द्या. आता हा जो क्वेश्चन आहे, एक बिल्डिंग आहे अशी, त्या बिल्डिंगवर एक जण आहे उभा. ठीक आहे, चांगला उभा आहे आता. ठीक आहे, हा उभा आहे बिल्डिंगवर. समजलं? आणि इथं स्कूटर आहे. काय आहे? ही एक आहे स्कूटर. आता तो स्कूटरकडे बघून राहिला असा. ठीक आहे, त्याचा अँगल बनला हा 30 डिग्री. किती बनला? 30. बघा मी तुम्हाला काय म्हटलं होतं, हे काय म्हणतात त्याला, पॅरलल लाईनचा यूज करून अल्टरनेट अँगल दाखवून ते तुम्हाला शो केलेलं आहे. तुम्ही तसेही सॉल्व करू शकता. किंवा हा अँगल किती बनतो? 90 मायनस 30 म्हणजे हा किती बनेल? 60. ॲन्सर सेमच येणार. जसं शिकवलं तसंच करा. आता हे झालं त्याचं डिस्टन्स, त्या बिल्डिंगपासून डिस्टन्स. आता काय काय दिलेलं बघा, काय दिलेलं आहे? इफ द हाईट ऑफ द बिल्डिंग, म्हणजे हे हाईट दिलेली तुम्हाला 40. किती दिलेली आहे? 40. आणि तुम्हाला काय विचारलं? हाऊ फार इज द स्कूटर फ्रॉम द बिल्डिंग. हे डिस्टन्स विचारलं. ठीक आहे, मग हा 30चा आहे तर हा अँगल कितीचा येईल? 60चा. 60चा अँगल आला. परत काय येईल? ऑपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. कोणता रेशो? टॅन. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सरळ सरळ समजलं. ज्याच्यात हायपोटेनियस नसतो त्याच्यात कोणता रेशो वापरायचा? टॅन. हा झाला दुसरा क्वेश्चन. तिसरा, आता हे दोन कंडिशन आहे. ठीक आहे, आता हा क्वेश्चन जरा राहू द्या साईडला. ठीक आहे, टफ आहे जरा तो. ठीक आहे, हे दोन्ही राहू द्या. कळालं? हे दोन्ही क्वेश्चन राहू द्या, नंतर सांगेल मी तुम्हाला. याच्यात सोपे आहे ते, फक्त हे जे व्हॅल्यू आहे ना येणार नाही हे शक्यतोवर. एवढे हाय लेवल क्वेश्चन नाही आहेत तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीमधून. कारण आहे त्याचं, ट्रिग्नोमेट्रीमधून 4 मार्क्सचा क्वेश्चन शक्यतोवर येत नाही. आणि 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला देणार नाही, कारण तो हाय लेवल आहे. आता 5वा क्वेश्चन, अ ट्री वॉज ब्रोकन. आलं परत, झाड तुटलं. हे एक झाड आहे, इथपर्यंत असं तुटलं. AB आणि C. ठीक आहे, झाड तुटलं ते. इट्स ब्रोकन अप्पर पार्ट वॉज सो इन्क्लाइंड दॅट इट्स टॉप टच द ग्राउंड मेकिंग अन अँगल ऑफ 30 डिग्री विथ द ग्राउंड. 30 डिग्रीचा अँगल ग्राउंडला बनवलेला आहे. कुठं बनवलेला आहे? ग्राउंडला. द डिस्टन्स फ्रॉम द फूट ऑफ द ट्री अँड द पॉईंट व्हेअर द टॉप टच वॉज 10 मीटर. हे डिस्टन्स किती दिलेले आहे? 10 मीटर. व्हॉट इज द हाईट ऑफ द ट्री. जसाच्या तसा सेम क्वेश्चन आहे, काहीच फरक नाही. बघा, अ स्टॉर्म ब्रोक अ ट्री टॉप रेस्टेड 20 मीटर फ्रॉम द पेस अँड अँगल 60 डिग्री. म्हणजे हा जो क्वेश्चन होता आपला मागचा, याच्या अगोदरचा, याच्यात फक्त 10 मीटर आहे. याच्यात किती मीटर आहे? 20. याच्यात अँगल 30 आहे, त्याच्यात किती होता? 60. हे 3 क्वेश्चन सॉल्व करून आणायचे. समजलं का? उद्या. कळालं ना? हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 3 मार्क्ससाठी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीमधून 101% क्वेश्चन दिसणार म्हणजे दिसणार. कारण 4 मार्क्ससाठी 99% या चॅप्टरमधून क्वेश्चन येणार नाही. ठीक आहे, बघून घ्या ते एकदा.